So, good afternoon, all of you. Today we will start our accounting subject, chapter number first. So, unit number first, accounting standard, disclosure of accounting policy. चॅप्टर नंबर फर्स्ट मध्ये अकाउंटिंग स्टँडर्ड काय आहेत किंवा ते का लर्न करायचे असे डिटेल अकाउंटिंग स्टँडर्ड आपल्याला चॅप्टर नंबर फर्स्ट मध्ये लर्न करावे लागते. सो अकाउंटिंग स्टँडर्ड तुम्ही शॉर्ट मध्ये मे बी लर्न केली असतील 11th और 12th स्टँडर्ड मध्ये. सो नाउ वी लर्न इन डिटेल व्हाट इज अकाउंटिंग स्टँडर्ड, इम्पॉर्टन्स ऑफ अकाउंटिंग स्टँडर्ड and ऑब्जेक्टिव्ह अँड डिटेल अकाउंटिंग स्टँडर्ड लिस्ट. ऍक्च्युली अकाउंटिंग स्टँडर्ड किती आहेत आणि ते कोणत्या हेडच्या अंडर प्रत्येक अकाउंटिंग स्टँडर्ड असेल हे आपल्याला इथे लर्न करायचं आहे. सो स्टार्ट करूयात आपण. व्हॉट इज अकाउंटिंग स्टँडर्ड? अकाउंटिंग स्टँडर्ड are the policy document issued by the recognized expert accounting body relating to various aspects of measurement, treatment and disclosure of accounting transaction and event. ओके, अकाउंटिंग स्टँडर्ड काय आहे तर अकाउंटिंग स्टँडर्ड हे रूल्स आहेत, काही नॉर्म्स आहेत. हे एक्सपर्ट कमिटीने, एक्सपर्ट अकाउंटिंग बॉडीने प्रिपेअर केलेले आहेत आणि अकाउंटिंग स्टँडर्ड प्रत्येक ऑर्गनायझेशनला, प्रत्येक कंपनीला फॉलो करणं मॅन्डेटरी असतं. These standards are in the conformity with the applicable law, custom, usage and business environment in the country. आणि हे जे लॉज प्रिपेअर केलेले आहेत किंवा हे जे स्टँडर्ड प्रिपेअर केलेले आहेत हे कशासाठी ऍप्लिकेबल असतील तर लॉ असेल, कस्टम असेल, युसेज असेल, बिझनेस एन्व्हायरमेंट असेल त्याच्याशी रिलेटेड असतील. बेसिक थिंग लक्षात ठेवा. व्हॉट इज मीन बाय अकाउंटिंग स्टँडर्ड? Accounting standard means it is the rules, it is the norms, it is the regulation done by the accounting body. ऑब्जेक्टिव्ह काय आहेत बघा अकाउंटिंग स्टँडर्डचे. फर्स्ट आहे टू स्टँडर्डाइज द डायव्हर्स अकाउंटिंग पॉलिसी. म्हणजे अकाउंटिंग पॉलिसी डायव्हर्स करण्यासाठी आपण अकाउंटिंग स्टँडर्ड यूज करतो. सेकंड थिंग टू स्टँडर्डाइज द अकाउंटिंग प्रॅक्टिस. आणि अकाउंटिंग प्रॅक्टिस करताना, अकाउंटिंग मेंटेन करताना ते कुठेतरी त्याला एक स्टँडर्ड असणं महत्वाचं आहे. बिकॉज हिअर वी फॉलो सम रूल्स अँड रेग्युलेशन फॉर मेंटेनिंग सच अ टाइप्स ऑफ अकाउंट. आणि हे अकाउंट मेंटेन करताना काही स्टँडर्ड असतील तर त्याचे रिझल्ट सुद्धा तितकेच पॉझिटिव्हली मिळू शकतात. देन पॉइंट नंबर 3, टू एलिमिनेट नॉन कम्पेटेबिलिटी ऑफ फिनान्शियल स्टेटमेंट. आणि जे काही प्रॉब्लेम आहेत, नॉन कम्पॅटेबिलिटी आहे, हे काय होऊ शकतात तर एलिमिनेट केले जाऊ शकतात, ते रिड्यूस केले जातात. देन टू इनहान्स रिलायबिलिटी ऑफ फिनान्शियल स्टेटमेंट. आणि फिनान्शियल स्टेटमेंटची रिलायबिलिटी इनहान्स करण्याचं काम या अकाउंटिंग स्टँडर्ड कडून केलं जाऊ शकतं. इज इट क्लिअर? इंट्रो अँड ऑब्जेक्टिव्ह. Yes, ma'am. Yes, ma'am. Yes, ma'am. Yes, ma'am. Ma'am. Then next, what is advantages of accounting standard? तर अकाउंटिंग स्टँडर्ड जे आपण यूज करतो त्यामुळे कुठेतरी चांगली आयडेंटिटी आपल्या अकाउंटला बघायला मिळते आणि त्याचे बरेच ऍडव्हान्टेजेस सुद्धा आपण बघतो. तर त्यामधला फर्स्ट पॉइंट आहे ट्रान्सपरन्सी. अकाउंटिंग स्टँडर्ड प्रोव्हाइड ट्रान्सपरन्सी इन फिनान्शियल स्टेटमेंट. आणि फिनान्शियल स्टेटमेंट तुमचं काय आहे किंवा त्यामधून जे तुम्ही रिझल्ट इंडिकेट करताय, सो ह्या रिगार्डिंग एक ट्रान्सपरन्सी ह्या अकाउंटिंग स्टँडर्ड मुळे बघायला मिळेल. सो इट प्रोव्हाइड ट्रान्सपरन्सी ऑफ इन फिनान्शियल स्टेटमेंट्स. The users interpret the financial statement of different companies by using the same assumption, some assumption. आणि फॉर एक्झाम्पल जर मी एक इन्व्हेस्टर आहे, सो मला एका कंपनीमध्ये काय करायचे आहे, इन्व्हेस्टमेंट करायची आहे, किंवा मी एक क्रेडिटर आहे, मी एक बँकर आहे, जे स्टेक होल्डर म्हणतो आपण. ह्या स्टेक होल्डर काय करणार आहे तर फिनान्शियल स्टेटमेंट चेक करतात आणि फिनान्शियल स्टेटमेंटची ट्रान्सपरन्सी मेंटेन करण्याचं काम अकाउंटिंग स्टँडर्ड करतं. जर आपण अकाउंटिंग स्टँडर्ड प्रॉपर फॉलो केले, सो वी मेंटेन इफिशियन्सी
of our books of account. Second thing, guidance. Accounting standard provide guidance to the accountant. म्हणजे फॉर एक्झाम्पल एखादा अकाउंट आपल्याला कोणत्या हेडच्या अंडर मेन्शन करायचंय. फॉर एक्झाम्पल डेप्रिसिएशन कोणत्या अकाउंटच्या कोणत्या स्टँडर्डच्या अंडर येणार आहे हे आपल्याला अकाउंटिंग स्टँडर्ड सांगेल. देन इव्हॅल्युएशन ऑफ स्टॉक करायचं असेल तर ते कोणत्या अकाउंटिंग स्टँडर्ड मध्ये आपण मेन्शन करणार आहोत. सो दोज issue or those types of direction provided by accounting standard. The new accounting transaction arise from technology. आणि काही अकाउंटिंग स्टँडर्ड मुळे काय होतं तर टेक्नॉलॉजी अरायझिंग होते. सच ॲज इंटरनेट सेल्स, चेंज इन पेन्शन प्लान कॅन बी रेकॉर्डेड प्रॉपरली विथ द हेल्प ऑफ अकाउंटिंग स्टँडर्ड. आणि ह्या अकाउंटिंग स्टँडर्ड मुळे काही टेक्नॉलॉजिकल सुद्धा आपण आपल्याला हेल्प होऊ शकते. मग ते इंटरनेट सेल असेल किंवा पेन्शनचे रेकॉर्डिंग असेल व्हॉट एव्हर. ओके, त्या गोष्टी आपण we can easily maintain with the help of accounting standard. Is it clear? First or 2 point? Yes, ma'am. Yes, ma'am. Ma'am. Yes, ma'am. Okay. Point number 3, provide a benchmark. Benchmark म्हणजे माहिती आहे ना की एक प्रॉपर डायरेक्शन देण्याचं काम, एक सिस्टीम असण्याचं काम, लाईक अ बेंचमार्क म्हणतो आपण त्याला. When accounting standards are used in accounting, it became easy to see the upward and downward trend in the business. हे जे बेंचमार्क आहे रिगार्डिंग अपवर्ड साठी असेल किंवा डाऊनवर्ड साठी असेल, वी कॅन इझिली फाइंड आउट सच अ सिच्युएशन. आणि जी काही पोझिशन आहे ही आपण काय करू शकतो अकाउंटिंग स्टँडर्ड मुळे अपवर्ड डाऊनवर्डच्या ट्रेंड वी कॅन इझिली फाइंड आउट. देन investor and organization can measure the performance of one company against another company. आणि ज्यावेळी आपल्याला कंपॅरिझन करायचं आहे लाईक कंपॅरिझन, इंट्रा कंपॅरिझन ऍज वेल एज इंटर कंपॅरिझन. सो हिअर पॉसिबल विथ द हेल्प ऑफ अकाउंटिंग स्टँडर्ड. जर आपण अकाउंटिंग स्टँडर्डची हेल्प घेतली तर नक्कीच हे कंपॅरिझन काय होणार आहे तितकंच इफेक्टिव्हली होऊ शकतं. So accounting standard provide proper benchmark to the organization. Next, maintain uniformity. Accounting standard remove variation in accounting treatment and maintain uniformity in preparing and presenting of financial statement. म्हणजे अकाउंटिंग स्टँडर्ड काय करतं एक युनिफॉर्मिटी मेंटेन करण्याचं काम करतं. युनिफॉर्मिटी म्हणजे माहितीये ना म्हणजे आपण कसं म्हणतो युनिफॉर्म, तुमचा एक काहीतरी युनिफॉर्म होता तुमच्या शाळेचा, तुमच्या स्कूलचा, कॉलेजचा, व्हॉट एव्हर. तर युनिफॉर्म म्हणजे काय म्हणतो आपण एक इट्स ऍप्लिकेबल टू ऑल, सगळ्यांसाठी सेम असेल त्या गोष्टी. तर हे अकाउंटिंग स्टँडर्ड मुळे काय होणार आहे तर युनिफॉर्मिटी मेंटेन होणार आहे अँड रिमूव्ह व्हेरिएशन. आणि जे काही व्हेरिएशन आहेत तुमच्या अकाउंटिंग ट्रीटमेंट मधले हे रिमूव्ह केले जाणार आहे. फॉर एक्झाम्पल एक दोन ऑर्गनायझेशन आहेत मॅन्युफॅक्चरिंग. ए ही मॅन्युफॅक्चरिंग ऑर्गनायझेशन आहे आणि बी ही मॅन्युफॅक्चरिंग ऑर्गनायझेशन आहे. कॅश फ्लो स्टेटमेंट ए सुद्धा काय करते अकाउंटिंग स्टँडर्ड फॉलो करते. मग त्यांचं जे कॅश फ्लो स्टेटमेंट आहे हे अकाउंटिंग स्टँडर्ड 3 नुसार काय केलं जातं तर मेंटेन केलं जातं. सेम बी ही कंपनी जेव्हा अकाउंटिंग स्टँडर्ड फॉलो करणार आहे तेव्हा अकाउंटिंग स्टँडर्ड 3 नुसार कॅश फ्लो स्टेटमेंट ते फॉलो करते. म्हणजे प्रत्येक ठिकाणी सेम अकाउंटिंग स्टँडर्ड हे ऍप्लिकेबल होतात हे लक्षात ठेवा. म्हणजे असं नाहीये की मी कॅश फ्लो स्टेटमेंट प्रिपेअर करणार आहे आणि मी अकाउंटिंग स्टँडर्ड फर्स्ट यूज करते. नाही, जे स्ट्रिक्टली आहे सांगितलेलं की ह्या हेडच्या अंडर हे अकाउंटिंग स्टँडर्ड आहे हेच फॉलो करावं लागेल, हेच रूल त्याला ऍप्लिकेबल असते. लक्षात येतंय. सो मेंटेन युनिफॉर्मिटी अँड रिमूव्ह व्हेरिएशन इन अकाउंटिंग ट्रीटमेंट. इज इट क्लिअर? पॉइंट नंबर 3, 4. Yes, ma'am. Yes, ma'am. Yes, Yes, ma'am. Very good. So continue. Point number 5, uniform disclosure. Financial statement of different companies disclose uniformly beyond the requirement of law. आणि युनिफॉर्म डिस्क्लोजर आहे हे सुद्धा काय होणार आहे अकाउंटिंग स्टँडर्ड मेन्शन केले जाणार आहे. दॅट मीन्स financial statement of different companies disclose uniformly. म्हणजे जसं आता आपण सांगितलं
की काय सांगितलं होतं, कॅश फ्लो स्टेटमेंट मला मेन्शन करायचं आहे अंडर अकाउंटिंग स्टँडर्ड 3. आता हे 3 आहे, हे सगळीकडे ऍप्लिकेबल असेल. सेम financial statement of different company disclose uniformly beyond the requirement of law. आणि प्रत्येक ठिकाणी लॉ हा काय असणार आहे तर सेम ऍप्लिकेबल होईल बिकॉज ऑफ अकाउंटिंग स्टँडर्ड. 6 point, maintain business record. All the financial transactions are recorded in a systematic manner in the books of account. आणि नक्कीच तुम्ही आपण जनरल म्हणतो बघा, एक स्टँडर्ड असेल ना तर त्या गोष्टी कुठेतरी प्रॉपर मॅनर वरती प्रिपेअर केल्या जातात. सो बिकॉज ऑफ अकाउंटिंग स्टँडर्ड ऑल फिनान्शियल ट्रान्झॅक्शन आर रेकॉर्डेड इन अ सिस्टमॅटिक मॅनर इन द बुक्स ऑफ अकाउंट. आणि प्रत्येक हेड कुठे घ्यायचं आहे, त्याच्या अंडर कोणते अकाउंट येणार आहे, all thing done by accounting standard. And last point, improve reliability of financial statement. Accounting standard create a sense of confidence in the mind of users of financial statement. म्हणजे जसं आपण म्हणतो ना की ओके ह्या एखाद्या कॉलेजची ग्रेड की त्या कॉलेजची व्हॅल्यू डिटरमाइन करते. म्हणजे ए ग्रेडचं कॉलेज ए ग्रेडची व्हॅल्यू डिटरमाइन करेल, सी ग्रेडची कॉलेज सी ग्रेडची व्हॅल्यू डिटरमाइन करेल. ओके, सेम अकाउंटिंग स्टँडर्ड जेव्हा तुम्ही फॉलो करताय तेव्हा कुठेतरी कॉन्फिडन्स क्रिएट करण्याचं काम इन द माइंड ऑफ युजर्स ऑफ फिनान्शियल स्टेटमेंट हे अकाउंटिंग स्टँडर्ड मुळे इन्क्रीज होणार आहे. आणि इम्प्रूव्ह द रिलायबिलिटी ऑफ फिनान्शियल स्टेटमेंट. आणि फिनान्शियल स्टेटमेंटची रिलायबिलिटी ही इम्प्रूव्ह होऊ शकते. इज इट क्लिअर क्वेश्चन? Yes, ma'am. Yes, ma'am. आता आपण फर्स्ट क्वेश्चन ऑब्जेक्टिव्ह ऑफ अकाउंटिंग स्टँडर्ड लर्न केला आणि त्याच्यानंतरचा सेकंड शॉर्ट क्वेश्चन लर्न केला आपण व्हॉट इज ऍडव्हान्टेजेस ऑफ अकाउंटिंग स्टँडर्ड. सो याच्या नंतर जो आपला क्वेश्चन स्टार्ट होईल, सो डिटेल ऑफ अकाउंटिंग स्टँडर्ड म्हणजे जे काही 32 अकाउंटिंग स्टँडर्ड आपल्याला लर्न करायचे आहेत चॅप्टर नंबर फर्स्ट मध्ये. बरेचसेच आहेत पण जे इम्पॉर्टंट आहेत ते सांगते. आता इथे मी प्रत्येक अकाउंटिंग स्टँडर्ड सांगेन. एक 5 अकाउंटिंग स्टँडर्ड झाले की तुम्हाला ते रिकॉल झाले पाहिजे, त्यामुळे मी ते परत रिपीट करून घेईन तुमच्याकडून लगेच. त्यामुळे कॉन्सन्ट्रेट करा की प्रत्येक अकाउंटिंग स्टँडर्डचं हेडिंग काय आहे. ओके, सो स्टार्ट करूया आपण. लिस्ट ऑफ मॅन्डेटरी अकाउंटिंग स्टँडर्ड इन डिटेल. डिटेल आपल्याला लर्न करायचं आहे प्रत्येक अकाउंटिंग स्टँडर्ड काय आहे आणि ते आपण का फॉलो करणार आहोत. So here the summary of accounting standard issued by the ICAI as well as company accounting standard rule 2006 notified by the Ministry of Corporate Affairs Government of India. These standards are followed by the preparers and auditors of financial statement along with the stakeholders. म्हणजे हे जे अकाउंटिंग स्टँडर्ड आहेत फर्स्ट ऑफ ऑल ऑडिटर प्रिपेअर करेल, ऑडिटर यूज करेल फॉर फाइंडिंग द फिनान्शियल पोझिशन ऑफ द कंपनी और फिनान्शियल पिक्चर ऑफ द ऑर्गनायझेशन. म्हणजे हे अकाउंटिंग स्टँडर्ड इंडिकेट करतात. त्याच्यानंतर जे स्टेक होल्डर म्हणतो आपण, स्टेक होल्डर इन द सेन्स दोज पर्सन डायरेक्टली और इनडायरेक्टली कनेक्ट विथ द ऑर्गनायझेशन, दिस इज कॉल्ड द स्टेक होल्डर. हे सुद्धा काय करणार आहेत, हे अकाउंटिंग स्टँडर्ड फॉलो करतील किंवा चेक करतील. ओके, सो आपण आता स्टार्ट करूया. पहिलं अकाउंटिंग स्टँडर्ड काय आहे बघा. अकाउंटिंग स्टँडर्ड फर्स्ट इज रिलेटेड टू द पॉलिसी रिलेटेड टू अकाउंटिंग डिस्क्लोजर. पॉलिसी रिलेटेड टू अकाउंटिंग डिस्क्लोजर म्हणजे लक्षात ठेवा पहिलं अकाउंटिंग स्टँडर्ड काय असेल, पॉलिसी रिलेटेड टू अकाउंटिंग डिस्क्लोजर. एक लक्षात ठेवा, आजपासून अकाउंटिंगची लेक्चर चालू होत आहेत ना, तर बुक आणि पेन तुमच्या जवळ असलं पाहिजे, कारण इथून पुढे प्रॅक्टिकल प्रॉब्लेम सेम टाइमला तुम्ही सॉल्व्ह केलेला असला पाहिजे, तरच तुमचं अकाउंटिंग क्लिअर होईल, अदरवाईज नाही. आज नसेल बुक पेन, ओके नो प्रॉब्लेम. फक्त मग रिकॉल करायला कसं रिकॉल करताय बघा. पहिलं अकाउंटिंग स्टँडर्ड असेल पॉलिसी रिलेटिंग टू अकाउंटिंग डिस्क्लोजर. सो दिस स्टँडर्ड डील विथ द डिस्क्लोजर ऑफ सिग्निफिकंट अकाउंटिंग पॉलिसी which are followed in preparing and presenting financial statement. आणि अकाउंटिंग स्टँडर्ड फर्स्ट आपण कशासाठी यूज करतो, दिस स्टँडर्ड डील्स विथ द डिस्क्लोजर ऑफ सिग्निफिकंट अकाउंटिंग पॉलिसी. सिंपल लक्षात ठेवा, अकाउंट सिग्निफिकंट अकाउंटिंग पॉलिसी इंडिकेट बाय अकाउंटिंग स्टँडर्ड फर्स्ट.
सिग्निफिकंट अकाउंटिंग पॉलिसी डिस्क्लोज करण्याचं काम अकाउंटिंग स्टँडर्ड फर्स्ट अंडर केलं जाणार आहे. इज इट क्लिअर फर्स्ट? Yes, ma'am. Yes, ma'am. Yes, ma'am. Okay. Accounting standard first. Policy to accounting disclosure. Policy related to accounting disclosure. Recall करा. Accounting standard first. Policy related to accounting disclosure. Okay. So पुढे जाऊ आपण. Accounting standard 2 related to valuation of inventories. Accounting standard 2 related to valuation of inventory. मग valuation of inventory काय आहे बघा. This standard deals with the determination of value at which inventory are carried in the financial statement. आणि फिनान्शियल स्टेटमेंट मध्ये जो आपण इन्व्हेंटरी घेतो, इन्व्हेंटरी म्हणजे काय, स्टॉक, क्लोजिंग स्टॉक असतो ना असेटला, तो ह्या अकाउंटिंग स्टँडर्ड 2 नुसार घेतला जातो. इन्क्लुडिंग द असर्टेनमेंट ऑफ कॉस्ट ऑफ इन्व्हेंटरी अँड एनी राईट डाऊन देअर ऑफ टू अ नेट रिअलायझेबल व्हॅल्यू. So valuation of inventory indicates the net realizable value of stock. स्टॉकची जी काय व्हॅल्यू आहे हे दाखवण्याचं काम अकाउंटिंग स्टँडर्ड 2 च्या अंडर केलं जाऊ शकतं. सो अकाउंटिंग स्टँडर्ड 2 इज रिलेटेड टू द व्हॅल्युएशन ऑफ इन्व्हेंटरी. लक्षात आला सेकंड पॉइंट? इज इट क्लिअर पॉइंट नंबर 2? Yes, ma'am. Yes, ma'am. Yes, ma'am. ओके. आता मी 3 झाले की परत रिकॉल करेन ना, ज्याला क्वेश्चन विचारेन त्याने आन्सर द्यायचं. तिसरा झाला की रिकॉल करू आपण. कॅश फ्लो स्टेटमेंट. कॅश फ्लो स्टेटमेंट रिलेटेड टू अकाउंटिंग स्टँडर्ड 3 रिलेटेड टू कॅश फ्लो स्टेटमेंट, जसं आपण इंट्रो मध्ये पण सांगितलं होतं. अकाउंटिंग स्टँडर्ड 3 रिलेटेड टू कॅश फ्लो स्टेटमेंट. मग कॅश फ्लो स्टेटमेंट म्हणजे काय असतं बघा. This standard deals with the historical changes in cash and cash equivalent of an enterprise. इथे फार डिटेल मध्ये नका जाऊ. तर अकाउंट कॅश फ्लो स्टेटमेंट म्हणजे काय, तर इथे कॅशशी रिलेटेड सगळ्या थिंग इन्क्लूड असणार आहे कॅश फ्लो स्टेटमेंट मध्ये. दिस इज डन बाय प्रिपेअरिंग अ स्टेटमेंट पॉप्युलरली कॉल्ड कॅश फ्लो स्टेटमेंट. आणि याला कॅश किंवा कॅश इक्विव्हॅलंटला काय म्हटलं जातं, तर कॅश फ्लो स्टेटमेंट असं म्हटलेलं आहे. दिस स्टेटमेंट क्लासिफाइड कॅश फ्लो ड्युरिंग द पिरियड फ्रॉम ऑपरेटिंग, इन्व्हेस्टिंग अँड फिनान्सिंग ऍक्टिव्हिटी. आता हे डिटेल मध्ये तुम्हाला सेकंड इयरला आहे कॅश फ्लो स्टेटमेंट काय किंवा कसं लर्न, किंवा आता हा थोडासा स्किप केलाय तुमच्या सिलेबस मधून. कॅश फ्लो डिटेल होतं आधी लर्न करायला. सो कॅश फ्लोचे 3 पार्ट असतात. ऑपरेटिंग कॅश फ्लो, इन्व्हेस्टिंग कॅश फ्लो अँड फिनान्सिंग ऍक्टिव्हिटी कॅश फ्लो. सो कॅश फ्लो includes cash and equivalent of cash. This is also called as cash flow statement. Clear point number 3? Yes, ma'am. Okay. Yes, ma'am. अकाउंटिंग स्टँडर्ड फर्स्ट. रिकॉल करूया आपण आता. अकाउंटिंग स्टँडर्ड फर्स्ट इज रिलेटेड टू पॉलिसी रिलेटेड टू अकाउंटिंग डिस्क्लोजर. अकाउंटिंग स्टँडर्ड फर्स्ट इज रिलेटेड टू पॉलिसी रिलेटेड टू अकाउंटिंग डिस्क्लोजर. अकाउंटिंग स्टँडर्ड 2 इज रिलेटेड टू व्हॅल्युएशन ऑफ इन्व्हेंटरी. Accounting standard 2 is related to valuation of inventory, and accounting standard 3 is related to cash flow statement. Okay, पहिले 3 रिकॉल झाले का बघा सगळ्यांना? मिनिट घ्या. Yes, ma'am. सगळ्यांना रिकॉल झाले मग मी कोणालाही आता क्वेश्चन विचारते. ज्याला क्वेश्चन विचारेन त्याने माइक ऑन करा आणि आन्सर द्या. वेट. अमन, अमन दोघे अमन आहे. कोणी आन्सर द्या. अमन.
Aman, are you hearing? Aman, are you hearing? Are you listening? दोघेही माईक ऑन करा तुमचा, नाहीतर मी इकडून ऑन करते. तुमच्याकडून आन्सर आल्याशिवाय मी पुढे जाणार नाहीये. रिकॉल करायचे फक्त. अकाउंटिंग स्टँडर्ड फर्स्ट रिलेटेड टू अकाउंटिंग स्टँडर्ड 2 कशाशी रिलेटेड आहे आणि अकाउंटिंग स्टँडर्ड 3 हे कशाशी रिलेटेड आहे. अरे बोला फटाफट. अमन, मी रिमूव्ह करणार मग. ज्याला आन्सर येत नाही त्यांनी क्लासमधून बाहेर पडायचं. चला. ज्याला आन्सर येत नाही त्याला क्लासमधून बाहेर. रेकॉर्डिंग बघा. ओके, दोन्ही अमनना मी रिमूव्ह केलेलं आहे. त्यांनी क्लासमध्ये यायचं नाही आता, क्लास संपेपर्यंत. रेकॉर्डिंग बघा. रेकॉर्डिंग बघितल्यानंतर लक्षात येईल. चला. अंबर जोशी, आर यू हिअरिंग? Yes, ma'am. ओके, रिपीट. Ma'am, second आणि third, first आठवत नाही. कोणता Second आठवतोय is मग? valuation of inventories. ओके. Second is related to valuation of inventories. Third Okay. is related to cash flow statement. ओके. सो फर्स्ट नाही आठवत आहे, दोन्ही आठवले ना? हो. ओके. मी इकडे पहिला कशाशी पहिलं note रिलेटेड down होता बघ? पॉलिसी रिलेटेड टू अकाउंटिंग डिस्क्लोजर. खूप मोठा वाटत असेल ना, फक्त अकाउंटिंग डिस्क्लोजर लक्षात ठेव. अकाउंटिंग डिस्क्लोजर, पॉलिसी टू अकाउंटिंग डिस्क्लोजर. ओके. Mehak Pathan, are you hearing? Yes, ma'am. Okay. Recall point. Ma'am, कौन सा वाला? पहिला काय बघ? फर्स्ट पॉइंट. Accounting standards. हाँ. Loudly. Policy related to accounting disclosure. Second. Meaning of accounting standards and its objective. Second, valuation of inventory. And third. लक्षात असेल येस, नसेल नो. फटाफट आन्सर द्यायला हवे. बोला. अकाउंटिंग स्टँडर्ड 3 रिलेटेड टू अकाउंटिंग स्टँडर्ड 3 रिलेटेड टू Accounting standard related to 3 कशाशी रिलेटेड आहे? event and नाही, मी काय Documents. विचारलं, मी फक्त तुम्हाला हेडिंग विचारते. मी एक्सप्लेनेशन नाही विचारते तुम्हाला. फक्त त्याचं हेडिंग लक्षात ठेवा, ते महत्त्वाचं आहे ऑब्जेक्टिव्ह क्वेश्चन साठी. अकाउंटिंग स्टँडर्ड फर्स्ट रिलेटेड टू पॉलिसी अकाउंटिंग डिस्क्लोजर. अकाउंटिंग स्टँडर्ड 2 रिलेटेड टू व्हॅल्युएशन ऑफ इन्व्हेंटरी. अकाउंटिंग स्टँडर्ड 3 इज रिलेटेड टू कॅश फ्लो स्टेटमेंट. इज इट क्लिअर? Yes, ma'am. yes, ma'am. ओके. Yes, ma'am. पुढे जाऊया आपण. Yes, ma'am. तर तुम्ही एक लक्षात ठेवा, मी अकाउंटचे लेक्चर तुमच्याकडून आन्सर आल्याशिवाय पुढे जाणार नाही. सिलेबसला लेट झाला तरी चालेल, एक्स्ट्रा लेक्चर घ्यायला लागले तरी चालते, पण तुमच्याकडून आन्सर आल्याशिवाय पुढे जाणार नाही. आणि त्यामुळे थोडस कॉन्सन्ट्रेशन असू दे लेक्चरवरती. थेरॉटिकल लेक्चरला एवढं रिस्ट्रिक्शन नाही करत आहे मी, पण अकाउंटिंग
साठी तुमचं कॉन्सन्ट्रेशन महत्वाचं आहे. प्रत्येक गोष्टी प्रत्येक कॉन्सेप्ट तुमच्या क्लिअर होणं महत्वाचं आहे. थेरॉटिकल लेक्चरचे तुम्ही व्हिडिओ बघू शकाल, बघा, प्रिपेअर करा, नो प्रॉब्लेम. पण अकाउंटिंगच्या लेक्चरला तुमच्याकडून आन्सर येणं महत्वाचे आहे. आणि तुम्हाला क्वेश्चन विचारला की लगेच आन्सर येऊ दे, इतका टाइम नाहीये आपल्याकडे. So now we start accounting standard 4th. Contingency and events occurring after balance sheet date. Contingency एकच पहिलं हे लक्षात ठेवा. Accounting standard 4th related to the contingency of balance sheet. Okay. So this standard deals with the treatment of contingency and event occurring after the balance sheet date. आणि कोणती कॉन्टिंजन्सी आहे, ही कॉन्टिंजन्सी बॅलन्स शीट मध्ये आपल्याला दाखवावी लागते. तर हे मात्र आपण अकाउंटिंग स्टँडर्ड 4 च्या अंडर मेन्शन करतो. सो अकाउंटिंग स्टँडर्ड 4 इज रिलेटेड टू कॉन्टिंजन्सी आयटम और कॉन्टिंजन्सी अकाउंट. अकाउंटिंग स्टँडर्ड 5th. Accounting standard 5th is related to net profit or loss for the period or prior period item and change in accounting policy. तर शॉर्ट मध्ये लक्षात ठेवा, अकाउंटिंग स्टँडर्ड 5th related to net profit or net loss. Okay. So this standard should be applied by an enterprise in presenting profit or loss from activity in the normal course of business, extraordinarily item and prior period item. These also includes change in accounting estimate and change in accounting policy. Is it clear? Accounting standard 5 and accounting standard 4. Accounting standard 4 short मध्ये लक्षात ठेवा contingency and accounting standard 5th लक्षात ठेवा net profit or net loss. Clear? Yes, ma'am. Okay. Yes, ma'am. Very good. चला, Yes, ma'am. पुढे जाऊ आपण. अकाउंटिंग स्टँडर्ड 6 नाहीये हे लक्षात ठेवा. आता डिरेक्टली आपण अकाउंटिंग स्टँडर्ड 7 कडे आलो. कन्स्ट्रक्शन कॉन्ट्रॅक्ट. Construction contract. Accounting standard 7 is related to construction of contract. So these standard prescribe the accounting for construction contract in the financial statement of contractors. आणि contractors ची related ज्या things आपण maintain करणार आहोत, so ह्यासाठी आपण accounting standard 7 काय करतो, प्रेफर करतो, मेंटेन करतो. So this standard prescribe the accounting for construction contract in the financial statement of contractor. Okay. Accounting standard 9. 8 नाहीये, परत 9 कडे आलो आपण. नंतर सिक्वेन्स लक्षात ठेवाल 1 to 10. No. Accounting standard 9 जे मॅन्डेटरी आहे तेच आपण कंटिन्यू करतोय हा. Accounting standard 9. This standard deals with the recognition of revenue in profit and loss account of an enterprise. So revenue recognition साठी accounting standard 9 हे applicable असते. Accounting standard 9 is applicable to revenue recognition. Revenue recognition is concerned with the revenue arising in the course of the ordinary activity of the enterprise, such as the sale of goods, rendering of services, interest, लॉयल्टी अँड डिव्हिडंड. ओके. सो रेव्हेन्यू ह्या थिंग मधून आपल्याला जास्त मिळतो, मग ह्यासाठी आपण काय करतो, रेव्हेन्यू रेकग्नायझेशन अकाउंटिंग स्टँडर्ड 9 हे यूज करतो. लक्षात आलं का बघा, आता 4 कोणते घेतले. अकाउंटिंग स्टँडर्ड 4 रिलेटेड टू द कॉन्टिंजन्सी. अकाउंटिंग स्टँडर्ड 5 इज रिलेटेड टू द नेट प्रॉफिट और नेट लॉस. रिकॉल करा, अकाउंटिंग स्टँडर्ड 4 is related to the contingency. Accounting standard 5th is related to the net profit or net loss. हे दोन लक्षात आले, 5 and 4. Yes, ma'am. Yes, ma'am. Yes, ma'am. Accounting standard 7 related to construction contract. Accounting standard 7
is related to construction contract. Accounting standard 9 is related to revenue recognition. Accounting standard 9 is related to revenue recognition. हे दोन क्लिअर झाले का बघा? हे दोन्ही क्लिअर झाले? Yes, ma'am. Yes, ma'am. Yes, ma'am. Yes, ma'am. क्वेश्चन विचारू? Yes, ma'am. 4, 5, 4, 5, 7 and 9 हे 4 क्लिअर झाले का? याच्याशी रिलेटेड क्वेश्चन असेल. सो ओके. एक लक्षात ठेवा, अकाउंटच्या लेक्चरला ज्याला आन्सर येत नाहीये त्याला मी रिमूव्ह करणार लाईव्ह लेक्चर मध्ये. त्याने रेकॉर्डिंग चेक करा, रेकॉर्डिंग बघा आणि काय ते तुमची डाऊट क्लिअर करा. तर चला, Amruta Malusri, are you hearing? Yes, ma'am. Okay. Amruta, repeat कर point. जरासं मोठ्याने. तुम्ही जरा हेडफोन यूज केलात तर बरं होईल, म्हणजे आवाज क्लिअर येतात. अकाउंटिंग स्टँडर्ड 4 कशाशी रिलेटेड आहे? अमृता, तुझा आवाज नाही येते. मी नेक्स्ट क्वेश्चन विचारते. अस्मिता जालगावकर. अस्मिता, हा अस्मिता. Yes, ma'am. हा, अकाउंटिंग स्टँडर्ड 5 कशाशी रिलेटेड आहे? Net profit and net loss. व्हेरी गुड. अकाउंटिंग स्टँडर्ड 4 कशाशी रिलेटेड आहे? Contingency. व्हेरी गुड. ओके, माईक ऑफ केला तरी चालेल. कैवल्या. Yes, ma'am. अकाउंटिंग स्टँडर्ड 7 Construction